भारतातली अशी कुठली राज्य आहेत की जी बघितली पाहिजेत? म्हणजे कुठली 5 राज्य की जी इतके दिवस अशी फारशी एक्सप्लोर नव्हती आणि आता तुमच्या रेग्युलर टूर जातात आणि लोकांना तो जे एक्सपिरियन्शियल आपण म्हणतो की ते जो एक अनुभव आहे तो खूप अविस्मरणीय असतो. तर अशी भारतातली 5 टॉप अशी राज्य कुठली आहेत? मला माहिती आहे तू सांगतेस की 15 म्हणून, पण जी आपण पूर्वी कधी नाही, विचारच नाही केला करता जायचा. येईल ना, करता येईल की 5 कोणती राज्य आहेत हा, आणि ती ज्याचा आपण कशासाठी बघावी, हा कशासाठी बघावी. तर मी आत्ता मगाशी जसं म्हटलं गुजरातचं, हे गुजरात एक त्या लिस्टमध्ये असायलाच हवं, कारण गुजरात इज इन्स्पिरेशन नाव. जरी आपण महाराष्ट्र गुजरात हे कायम आपण एकमेकांमध्ये दुही तशी राज्यांमध्ये हे करत असलो, तरीसुद्धा गुजरातने जे निर्माण केलं ते कसं निर्माण केलं, काय कशा तऱ्हेने त्यांनी मार्केटिंग केलं, कशा तऱ्हेने प्रत्येक भारतीयाला गुजरातमध्ये जावंसं वाटलं. म्हणजे ज्या तऱ्हेने अमेरिकेने नेवाडामध्ये, वाळवंटामध्ये लास वेगास आणि सगळा आजूबाजूचा परिसर वसवला, तेच गुजरातने पर्यटनाच्या बाबतीत करून दाखवलं. कारण गुजरात हा कधीच पर्यटनाच्या नकाशावरचा नंबर 1 वगैरे असं काही हे नव्हता. प्रत्येक भारतीयाला कसं त्यांनी त्यांच्याकडे खेचलं, हे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने जाऊन बघायला हवं. कारण महाराष्ट्रात पोटेन्शियल आहे, पण महाराष्ट्राने ते अजून त्याचं जे काही असं गुजरातप्रमाणे करायला पाहिजे ते नाही केलंय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं गुजरात. दुसरं आहे राजस्थान. पूर्वीच्या काळी राजा महाराजांनी काय तऱ्हेचं एक वैभव अनुभवलंय, काय तऱ्हेच्या सिटीज निर्माण केल्या. म्हणजे आता जर तुम्ही राजस्थानला गेलात तर तुम्हाला जयपूर पिंक दिसेल, तुम्हाला उदयपूर व्हाईट दिसेल, तुम्हाला जोधपूर निळं दिसेल. काय तऱ्हेची ती त्यावेळची त्यांची विजन असेल. आणि आजपर्यंत म्हणजे 17व्या शतकात किंवा 18व्या शतकात ह्या सिटीज तयार झाल्या आणि त्यांनी त्या कशा तऱ्हेने केल्या आणि त्या पुढच्यांनी कशा जोपासल्या. आजही राजस्थान आपल्याकडे नंबर 1चं राज्य आहे, जे पर्यटकांना खेचतं किंवा फॉरेनर्सना सुद्धा. म्हणजे परदेशी प्रवाशांच्या लिस्टमध्ये राजस्थानचं नाव सर्वप्रथम असतं की त्यांना ते बघायचं असतं. सो आपल्याला जाऊन ते बघितलं पाहिजे की जर इतिहासाने आपल्याला एवढं दिलंय तर आपलंही काहीतरी कर्तव्य बनतं की आपण सुद्धा काहीतरी निर्माण करायला पाहिजे, आपल्या छोट्या मोठ्या जी क्षमता असेल त्याप्रमाणे, जे पुढच्या पिढीला कामी येईल. आणि त्याच्यासाठी मला वाटतं राजस्थान हे खूप चांगलं उदाहरण आहे आणि कशा तऱ्हेने त्यांनी ते पुढे सुरू ठेवलंय. आणि त्याच्यामुळे राजस्थान म्हणजे गुजरात आहे, राजस्थान आहे. त्याच्यानंतरचं राज्य मला केरळ वाटेल. केरळ एवढ्यासाठी की केरळमध्ये कसं आहे ना, की केरळने जगाच्या नकाशावर पहिल्यांदा केरळला नेऊन ठेवलं हे अगदी अलीकडे. म्हणजे राजस्थान खूप पूर्वीपासून आहे आणि ते प्रत्येकाच्या लिस्टमध्ये आहे. पण आयुर्वेदा, टी गार्डन्स आणि या सगळ्यांनी केरळने स्वतःला मार्केटिंगच्या साह्याने अतिशय सुंदर, म्हणजे गॉड्स ओन कंट्री हे जेव्हा त्यांनी नाव दिलं त्यावेळी त्यांनी सगळं जिंकलं. म्हणजे मला आणखी एक टॅगलाईन एका देशाची आठवते की मलेशियाने ट्रूली एशिया म्हणून एशियावरच हक्क दाखवला की एशिया म्हणजे मलेशिया. तसं ह्यांनी केरळमध्ये गॉड्स ओन कंट्री दिलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक परदेशी पर्यटकाला केरळमध्ये यावंसं वाटलं. आणि हे जे आहे हे म्हणजे कशा तऱ्हेने आत्ताच्या युगात त्यांनी, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू आणि त्याची इकोसिस्टीम जी तयार झाली ही प्रचंड खर्चाची गोष्ट होती. केरळने तेवढा खर्च न करता आयुर्वेद आणि त्या टॅगलाईनवर त्याने जगाला खेचलं आणि आज पर्यटकांना केरळमध्ये यायचंच असतं. सो हे झालं 3रं राज्य. नंतर 4थं राज्य जे आहे ते मी म्हणेन अंदमान आहे. की अंदमानला आपण खूप उशिरा जायला सुरुवात केली, पण आपल्याला समुद्र आणि ही जी काही एक वेल्थ संपत्ती आपल्याला मिळाली आहे ती जर बघायची असेल तर आपण अंदमानमध्ये जायला हवं. कारण अंदमान तसं छोटं आहे, पण त्याच्याबरोबर जो काही भूगोल आहे तो आपल्यासाठी खूप वेगळा आहे. ना तुम्हाला मालदीवला जायची गरज आहे, ना मॉरिशसला जायची गरज आहे, इतकं सुंदर आहे ते. आणि त्याच्यामुळे आणि कसं आहे की संपूर्ण त्याची इकॉनॉमी ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि ती पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे तेही आपलं कर्तव्य बनतं की जिथे जिथे ती इकॉनॉमी पर्यटनावर अवलंबून आहे तिथे आपण कर्तव्य म्हणून तिथे जाऊन त्याला हातभार लावला पाहिजे. सो
हे चौथं मी सांगेन. आणि पाचवं म्हणजे तीर्थक्षेत्र, आणि दॅट इज लेह लडाख. म्हणजे लेह लडाख हे आपल्या देशाला मिळालेला एक अमूल्य ठेवा आहे. म्हणजे हिमालयाचं एक आगळं वेगळं रूप. म्हणजे हिमालय तुम्हाला हिमाचलमध्ये पण बघायला मिळतो, काश्मीरमध्ये पण बघायला मिळतो, पण लेह लडाख हे कम्प्लिटली वेगळं आहे. आणि तिथे ज्या तऱ्हेने आपलं सैन्य म्हणजे आर्मी म्हणा, ही ज्या तऱ्हेने आपल्या देशाचं संरक्षण करत उभी आहे, ते बघितल्यानंतर आपल्याला कुठच्याही देवळात जायची गरज भासणार नाही, इतकं त्याचं मोल आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक भारतीय हा या ठिकाणी जायला हवा. म्हणजे आत्तासुद्धा जे काही घडलं त्याच्यानंतर कितीतरी आमचे टुरिस्ट तिथे होते आणि त्यांना आम्ही अगदी हार्डशिप करून घेऊन आलो वगैरे. पण लेह लडाख इट इज अ मस्ट. म्हणजे आता मला वाटतं मी न्याय दिलाय, कारण किंवा मी अन्याय केला इतर राज्यांवर असं मला वाटतंय, कारण 5च निवडायची होती आणि ती 5 मला जी लगेचच लक्षात आली ती अशी राज्य आहेत. आणि मला वाटतं पहिलं स्टार्ट करताना आपण या तऱ्हेने ती करू शकतो आणि आपल्या भारताचा कानाकोपरा धुंडाळू शकतो. कारण केल्याने देशाटनं मनुजा चातुर्य ये तसे फार, हे जे आहे हे खूप पूर्वी लिहून ठेवलं आहे, पण त्याचा अगदी पदोपदी आपल्याला तो साक्षात्कार घडत राहतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.